चला हवा युद्धाच्या सेटवरती यंदा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं हजेरी लावली आहे। सचिन अ बिलियन ड्रीम्स या सिनेमाच्या निमित्तानं सचिन चला हवा युद्धामध्ये आला होता। तो आल्या क्षणीच त्याच्या फॅन्सनी सचिन सचिनचा हात जयघोष करत त्याचं स्वागत केलं। इतर वेळी स्टेडियमवरती आपल्या बॅटने सगळ्यांना धूळ चारणाऱ्या सचिननं चला हवा युद्धाच्या थुकरटवाडीत हास्य कल्लोळाची बॅटिंग केली। सचिन सोबत केलेली ही धमाल गप्पांची मैफिल आता 22 आणि 23 मे रोजी तुम्हाला सगळ्यांनाच पाहायला मिळणार आहे। दरम्यान सचिनने या थुकरटवाडीत नेमकी काय धमाल केली ते बघूयात। आज चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम आणि थुकरटवाडी धन्य झालेली आहे। हे आपलं गाव आहे सर थुकरटवाडी। कारण किती लोकांचं स्वप्न असतो ह्या माणसाला फक्त एकदा बघायला मिळावं। नाही, मला एक क्षण वाटलं की मी स्टेडियम मध्ये उभा आहे। म्हणजे हे प्रेम आहे सर, हे प्रेम आहे। आणि आज तर खऱ्या अर्थानं कार्यक्रम कमी आणि मॅचच असणार आहे। मी बॉलिंग करत राहीन, तुम्ही 6-4 मारत राहा। तसाही मी फार बारा बॉलर नाहीच आहे, पण खूप अभिमान वाटतो अशा व्यक्तीच्या समोर आज उभं असताना। भारतरत्न सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या आधी आणि क्रिकेटच्या नंतर जी ड्रेसिंग रूम असते त्यात भरपूर धमाल चालत असेल आणि तुमची ज्या काळातले मित्र होते आत्ताचंही असेल, तेव्हाची टीम तर आवली होती सगळी। काहीतरी किस्से आम्हाला ऐकायला आवडतील सर। अनेक मस्तीखोर लोक होते टीममध्ये, अजूनही आहेत, ज्या करंट टीममध्ये पण आहेत मस्तीखोर लोक। पण एक फनी गोष्ट सांगावी तर ती ऑस्ट्रेलियन टूरवरती घडली होती। मला सौरव गांगुली येऊन धरेल नक्की उद्या, मला म्हणे की हे कशाला सांगायची गरज होती। पण सौरव गेला बाथरूममध्ये, अनेक तिकडे वॉशरूम्स होत्या तिकडे, आणि जिकडे सौरव बरोबर गेला आणि दरवाजा बंद केला, मी सहवागला बोललो जरा इकडे आपण काहीतरी मजा करूया। तर सहवाग मला सारखा विचार काय करायचं काय करायचं। मी म्हणलं तू फक्त तोंड बंद ठेव, आधी माझा शर्ट आहे ना ह्याच्याबद्दल आपण बोलूया थोडं। आणि जे शोलेमध्ये जेलमध्ये जो होता जेल में सुरंग म्हणून, तो थोडा रोल आम्ही केला इकडे। सहवाग मला विचारायला लागला की ना हा शर्ट तुझा एकदम सुपर्ब आहे, ही क्वालिटी तर आम्हाला कुठे बघायला मिळतच नाही। आणि नेमका आमचा कोइन्सिडेंटली तिघांचा कॉन्ट्रॅक्ट एकाच कंपनीबरोबर होता। तर मी बोललो की माझी अट होती त्या कंपनीला की माझ्यासाठी स्पेशल बनवून यायला पाहिजे आणि ते दुसऱ्या कोणाला देता कामा नाही। मला फोन यायला लागले इंडियाहून की तू सौरवला काय सांगितलेस, तू सौरवला काय सांगितलेस म्हणून। तो म्हणतो की मी तोच टी शर्ट घालीन जो सचिनला तू दिलेला आहेस तो। थोडक्यात प्लॅन वर्क।